सुखी रहा. तू राहू देशील नाही. शोना नाही रे शोना. नाही यार, मला एवढा लवकर मोठं नाही व्हायचंय असं वाटतं. हॅपी बर्थडे टू मी. माझी ना खूप मोठी लिस्ट आहे, पण हाय एव्हरीवन, नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला पण खूप छान आणि आनंदाचा जावो हीच मी प्रार्थना करते. माझा तर मी प्रयत्न करणारच आहे, बिकॉज इट्स माय बर्थडे. सो ॲज ऑलवेज मी एक्सायटेड आहे. मस्तपैकी छान हेअर वॉश केला. हेअर वॉश केल्यानंतर काय माहिती का, जरा आणखी थोडी छान फिलिंग येते. त्यातल्या त्यात मी मस्त असा हा येलो कलरचा ड्रेस घातला. असं थोडं ब्राईट कलर तसेही मला जास्त आवडतात. काय माहिती, ते खुलून पण दिसतात आणि थोडी वेगळी वाईब आल्यासारखी वाटते. सो घरी असे नॉर्मली कुर्ता आणि हे सगळं खूप कमी घालणं होतं, पण म्हटलं चला छान वाटतं. हा कलर पण तसाच आहे आणि हा मी ऑफलाईन घेतला होता, त्यामुळे याची लिंक मी नाही देऊ शकत. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला मागितली होती तुम्ही, पण याची लिंक नाही आहे. पण अजूनही कलर इतका छान आहे ना याचा, की खरंच खूप छान दिसतो. सो चला थोडंसं स्किन केअर केलं. त्यानंतर वन ऑफ माय फेवरेट परफ्यूम, आणि त्यातच मी जे नवीन मंगळसूत्र आणलेले आहे त्यातलं एक मी वेअर करते. आता येलो ड्रेस घातला आहे ना, तर त्यावर मला वाटतं की ते ग्रीन आणि रेड कलरचं आहे ना, ते मी ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे, कारण माझ्या डोक्यात ते होतं. एक मिनिट. येस, हे मला छान दिसेल. बाकी दोन पण छान आहेत, पण आत्ता मी हे वेअर करते. आणि आजचा दिवस मला छान घालवायचा आहे. कुठे असं बाहेर जायचं प्लॅनिंग नाही आहे. उलट रात्रीचं पण बाहेर जेवायला जायचं की नाही जायचं त्याचा पण मी विचार करते, कारण पाऊस एवढा जास्त आहे. आज सगळं डोअर वगैरे मी बंद केलं, नाही तर खूप जास्त आवाज येतोय. सो हे बघा, थोडं लॉंग झालंय का, छान वाटतंय ना, मस्त वाटतंय. तर तयार झाली. आता सगळ्यात आधी पूजा करून घेते. रियांश तर शाळेत गेलाय, अश्विन आज ऑफिसला गेलेले नाही आहेत, आज घरून काम करणार आहे. सो अशी माझ्या दिवसाची सुरुवात. आजचा दिवस खूप काही नाही केलं ना तरी मला छान आनंदात घालवायचा आहे. आणि म्हणूनच असं होतं कधी कधी की आपण जर छान कपडे वेअर केले असेल ना, तर आपोआप आपल्यामध्ये ती पॉझिटिव्ह वाईब येते. बर्थडे म्हटलं की एक्साइटमेंट असते, पण एका गोष्टीचं दुःख पण आहे. आता ते दुःख कोणत्या गोष्टीचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण इथून माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. खूप काही नाही करणार आहे, नॉर्मल दिवसासारखाच दिवस असणार आहे, पण तरीही पूर्ण व्हिडिओ बघा. ऑनलाईन सामान मागवलं. मला ॲक्च्युली बाहेरच जायचं होतं, पण पाऊस काही जाऊ देत नाही आहे. काही गोष्टी शॉप्समध्येच मिळतात, त्या ऑनलाईन मिळत नाही. जसं की पनीर. आता हे अश्विननी पनीर आणलं आहे, लो फॅट पनीर आहे, पण मला त्या शॉपमधलंच पनीर जास्त आवडते. आणि हां, काहीतरी असं चांगलं बनवायचं असेल म्हणजे भाजीमध्ये, तर आपली गाडी शेवटी फिरून पनीरवरच अटकते. कारण पनीर ना ॲक्च्युली तसं नाही आहे, सगळ्यांना आवडते पण आणि हेल्दी पण आहे. म्हणून माझ्याकडे पण आता मी पनीर बटर मसाला बनवणार आहे आणि शक्य होईल तर माझ्या आवडीचं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच मला बाहेर जायचं होतं. मला ना मोतीचूर लड्डू आणायचे होते, मला खूप आवडतात. तशी तर काजू कतली पण आवडते, पण ती नेहमीच होते. मोतीचूर लड्डू आणेल मी. मंदिरात पण जायचं आहे. थोडा पाऊस गेला, थोडं ऊन पडलं की दोन्ही गोष्टी करून घेईल. आता हे सामान आणलं, हे सगळं काढून ठेवते. आणि गोडाचं काय बनवायचं तो मला एक प्रश्न पडलाय. आता गेली असते तर मी मोतीचूर लड्डू आणले असते, तर ते गोडाचं म्हणून आत्ता संध्याकाळी तेच मी केलं असतं. पण मी म्हटलं की जाऊ दे, अगदी साधासुधा सगळ्यांना आवडणारा असा मस्त खूप सारे ड्रायफ्रूट टाकून शिरा बनवते. आणि याची ना माझी खूप अशी गोड आठवण पण आहे. मी प्रेग्नेन्सीमध्ये जेव्हाही ऑफिसवरून यायचे, लेट संध्याकाळ व्हायची, संध्याकाळ म्हणजे 7-7:30 व्हायचे, आणि त्यानंतर मला असं काहीतरी गरम खायची इच्छा व्हायची. सो रोज काहीतरी असं बाहेर खाऊ नाही शकत. सो तेवढी ताकदही नसायची की रोज काहीतरी वेगळं बनवायचं, म्हणून मी ऑलमोस्ट रोज शिरा बनवायची. मस्त असं जास्त तूप टाकून, ड्रायफ्रूट टाकून, आणि रोज मी तो शिरा खायची. तर ही माझी एक खूप छान अशी मेमरी आहे. शिरा तसा आत्ता जास्त खाण्यात नाही येत, कारण गोड खूप खात नाही, पण कधीतरी असा बनवला ना की सगळेजण आवडीने खातात. आणि मला माहिती आहे बऱ्याच जणांचा असा फेवरेट तर नाही,
पण अगदी आवडीने खाणारे बरेच जण असतील. शिरा मस्त असं तूप आणि ड्रायफ्रूट टाकून मस्तपैकी हलवा तयार आहे, कमी गोड. त्यानंतर पनीर बटर मसाला. मी थोडीशी स्पायसी बनवते म्हणून कलर असा येतो. आणि त्यानंतर आज माझ्या आवडीप्रमाणे मी केक बनवलेला आहे. रोज गुलकंद यासाठी थोडंसं गुलकंद राहिलेलं होतं आणि मला ते वापरायचं होतं, कारण खूप दिवसापासून ते तसंच आहे. आता या दोघांचे बड्डे असले की मग त्यांच्या आवडीप्रमाणे केक बनत असतो, पण म्हटलं चला मला असं खूप आवडत नाही, पण ॲक्च्युली तो वाया जाईल. खूप दिवसापासून यूज होत नव्हता म्हणून म्हटलं तो एक्सपायर व्हायच्या आधी यूज करून घेते. टेस्ट चांगलीच असणार आहे, पण आता दुसऱ्यांच्या बड्डेला बनवलं आणि त्यांना जर नाही आवडलं तर आपल्याला कसं थोडंसं वाईट वाटतं. त्यापेक्षा आपल्या बड्डेला बनवलेलं बरं. तर जेवण तयार आहे मस्तपैकी. आता नैवेद्याचं ताट काढते आणि त्यानंतर आम्ही पण जेवून घेतो. दाखव, फ्रेंडशिप बँड्स दाखवायचे आहे. मी बघितला बरोबर मला म्हणतो, मम्मा काही जणांनी आणले नव्हते ना म्हणून, नाहीतर माझा हात पूर्ण भरला असता. आम्हाला पण अशीच सवय होती, असा पूर्ण ज्याचा हात भरला दिसेल ना त्याचे जास्त फ्रेंड्स आहेत. बाकी रियांशने त्याच्या फ्रेंडसाठी काल मस्तपैकी एक गिफ्ट तयार केलं होतं. मी ते दाखवायची विसरली ना. छान तयार केलं होतं. चॉकलेट्स होते तर ते घेऊन गेला आणि बस. कारण त्याच्या आधीच ना त्याच्या मित्राने पण त्याच्यासाठी एक गिफ्ट दिलं होतं. सो तेव्हा कुठे आम्हाला समजलं की असं गिफ्ट पण द्यायचं आहे, राईट? हां, बघू दे. आणि त्या दिवशी मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रोग्रामसाठी गेले होते रियांशच्या स्कूलमध्ये. तेव्हा बऱ्यापैकी रियांशचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना मी भेटले. सगळे अगदी छोटे छोटे आहेत, असं वाटतं आपल्याला 6th स्टँडर्डमध्ये आहे, पण बऱ्याच जणांची मम्मा आली नव्हती. मी एकटीच गेली होती. सगळे माझ्या अवतीभोवती होते आणि काही जण तर व्हिडिओमध्ये पण रियांशला बघतात, माझे व्हिडिओज बघतात, तर बोलत होते मस्त अवतीभोवती असे खेळल्यासारखे. आणि छान वाटत होतं त्यांना की आपल्या मित्राची मम्मा आली आहे, जरी त्यांची मम्मा नाही आली तरी. बरोबर ना? हो. चल, तू मला काय देणार आहे आज ते सांग. आज खुशी आहे. खुशी? हां, मी ऑलरेडी खुश आहे सोना आज. अजून अगर रागात झाली तर खुशी ठीक आहे. चला, आत्ताच आलाय तो. ते फ्रेंडशिप बँड जेवढं तो आवडीने दाखवतोय ना, 10 मिनिटात तो काढणार पण आहे. पण त्याला पण असं कचकसतं, जसं मला नाही का असं हातात बांगडी नको किंवा असं वॉच वगैरे काहीच नसते. बांगडी, वॉच, येस, रिंग, असं काहीच मला लवकर कचकसतं. माझ्या पण हातात बघा असं काही नसते. ते तर आता कानात आणि गळ्यात तर मी घालते, पण पहिले कानात पण नव्हती घालायची. लवकर कचकसतं मला. तशाच टाईपचा तो आहे. काढतो पण आहे. काढलं. चला, असं मी आता थोड्या वेळ आराम करते, कारण माझं सकाळपासूनचं काही ना काही चालूच आहे. मग थोड्या वेळ आराम केला की याला ट्युशनला सोडा, मग परत संध्याकाळची तयारी, हे सगळं चालू असतं. संध्याकाळचा चहा बाल्कनीत एन्जॉय करत होतो आणि तोवर रियांश पण आला. सो आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि छान वाटतं ना असं कधीतरी. नाहीतर काय, अश्विनला कधी वेळ नसतो, कधी रियांश TV बघत असतो, पण आज ते दोघंही माझ्यासाठी वेळ काढतायत, म्हणजे मला चांगलं वाटावं म्हणून. नाहीतर मी कधी कधी एकटीच बसलेली असते आणि हाच आनंद. आता मी असं म्हणत नाहीये की आनंदी सुखी राहण्यासाठी पैशाची गरजच नाहीये. ऑफकोर्स तो तर फर्स्ट सोर्स आहे. तो असेल तर प्रत्येक व्यक्ती सुखी आनंदी राहतोच. पण कधी कधी जेव्हा आपली माणसं आपल्यासाठी अशी करतात ना, तो सुद्धा आनंद वेगळा असतो. त्यावेळी आपण काही वेळासाठी का असे ना, पण पैसा, गोष्टी, काही या सगळ्यांचा आपल्याला विसर पडतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आज ते दोघं जण मला स्पेशल फील करत होते. रियांश माझ्यासाठी थांबला, अश्विन आज माझ्यासाठी ऑफिसला नाही गेले. सो खरंच खूप छान वाटत होतं. आता तयार तर होऊन जाते, पण तरीही मी कन्फ्यूज आहे की खरंच मला बाहेर जायचंय की घरीच काहीतरी ऑर्डर करून खायचं. कारण काय माहिती का, आज मला नको वाटतंय, इच्छा नाही होत आहे. आणि बाहेर जाऊन पण तेच खरं तर आपलं इतकं कॉमन झालं आहे आता बाहेर जाऊन जेवणं, की आपण कधी पण जातो इच्छा झाली तेव्हा. आणि घरी असं वाटते की काहीतरी मी बनवते आणि काहीतरी ऑर्डर करते. रियांश शाळेतून आला तेव्हापासून मला विचारतोय, मम्मा आज काय स्पेशल बनवणार आहे, आज काय स्पेशल बनवणार आहे. त्याला असं वाटते की त्याच्या बड्डेच्या वेळी नाही का मी असं काहीतरी स्पेशल बनवते त्याच्या आवडीचं. सो तो बिचारा आशेवर लागलाय की मम्मा काहीतरी आज स्पेशल बनवेल. सो बघूया. आता मी तयार तर होऊन जाते आणि मी माझ्यासाठी ड्रेस पण ऑर्डर केला आहे, अजूनपर्यंत आलेला नाही आहे. आला असता तरी आय डोंट नो मी तो घातला असता की नाही घातला असता आज, पण आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. त्यानंतर जसं मी सकाळी बोलले की येस, बड्डेसाठी मी एक्सायटेड आहे, पण एका गोष्टीचं मला दुःख होतं आहे ॲक्च्युली. हे व्हायला नको प्रॅक्टिकल विचार केला तर, पण काल रात्री ना मला झोपच येत नव्हती. आम्ही तर TVच बघितली खूप वेळपर्यंत, पण त्यानंतर मला असं वाटत होतं, म्हणजे मी हाच विचार करत होते की
एवढ्या वर्षाची झाली मी. खरं सांगू, मला नाही व्हायचं एवढं मोठं एवढ्या लवकर. असं वाटतंय मला की नको, माझी एज नको, अजून थोडी मागे जायला पाहिजे, एवढं मोठं नको व्हायलाय मला. म्हणजे असं वाटतंय मला की एवढ्या वर्षाची मी झाली. प्लीज मला माझं वय विचारू नका, कारण मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलं की मला स्वतःला असं वाटतंय की नाही यार, मला एवढ्या लवकर मोठं नाही व्हायचंय. असं वाटतंय अजून आत्ता कुठे मी असं छान मस्त आपल्या मनमर्जीने, असं नाही आहे, पहिले पण होतं, पण तरीही मुलं मोठी झाली, थोडं फ्री झालं की असं वाटतं की हां, आत्ता आपण कुठे असं छान जगायला सुरुवात केली आहे. आत्ता कुठे माझ्या हातात थोडासा पैसा आहे माझा स्वतःचा. तर असं सगळं हे आहे. आय डोंट नो हे सगळ्यांच्या बाबतीत होतं की नाही, पण खूप असं नाही वाढलं आहे वय, पण तरी मला असं वाटतंय. सो याचं दुःख आहे की वय वाढतंय, पण बड्डेची एक्साइटमेंट पण आहे. रियाशचं सारखं चालू होतं, कारण मी त्याला विचारते ना की आज मला तू काय देणार आहे, आज मला तू काय देणार आहे. मी गंमत करते, पण ॲक्च्युली त्याचं होतं की मम्मा मला पैसे दे, मी काहीतरी आणतो. त्याच्याकडे पैसे दिले तर तो हे चॉकलेट्स घेऊन आला, आणि त्याच्याकडे कुठून असणार आहे म्हणा पैसे, त्याच्याजवळ असलेही ना तर तो 10 रुपये 5 रुपये असे पटकन खर्च करून टाकतो. म्हणजे माझ्याच पैशाने मला दिलं हे गिफ्ट, आणि तोच स्वतः पहिले खातोय. रियांशला विचारलं मी, तुला काय खावंसं वाटतंय, तर त्याने पटकन ना मंचुरियनचं नाव घेतलं, आणि खूप लवकर बनतात मंचुरियनचं. थोडंसं बनवायचं होतं, बाकीचा ऑर्डर केलेला आहे. बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल. आणि खरं सांगू, आफ्टर अ एज ना एक गोष्ट आपल्या लक्षात येते, आपल्या एक्सपेक्टेशन्स कमी होतात, डिमांड कमी होतात. म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन, गिफ्ट, हे सगळं ना आपल्यासाठी थोडं कमी व्हायला लागतं. आपण एकत्र आहोत, आनंदाने सगळं होतंय, सगळं व्यवस्थित आहे, एवढं पुरेसं आहे. कारण या गोष्टीसाठी सगळं असूनही तरसणारी लोकं असतात. सगळं असतं पण या गोष्टी नसतात. सो दिस इज द मॅच्युरिटी, यालाच मॅच्युरिटी म्हणतात. आणि मला आठवतं की मी असा अल्लडपणासुद्धा केला आहे की माझ्या बड्डेला तुम्ही कसा काय केक नाही आणला, किंवा तुम्हाला माझा बड्डे आठवण नाही आहे. फक्त अश्विनचंच नाही म्हणत आहे मी, बाकीच्यांचं पण. मला त्याचा फोनच नाही आला, मला तिचा फोनच नाही आला, आणि सेलिब्रेटच नाही केलं, गिफ्टच नाही केलं. या कारणांमुळे मी रुसून पण बसलेली आहे. बट तेच म्हणते मी, आफ्टर ए एज या गोष्टी खरंच मॅटर करत नाही. आपल्याला कोणाचा फोन आला, कोणी आपल्याला विश नाही केलं, गिफ्ट मिळालं नाही मिळालं. आजही मी सांगते, गिफ्ट मला मिळालं आहे, पण खरं सांगू माझी ना खूप मोठी लिस्ट आहे, पण मोठं एक काहीतरी सामान माझ्या डोक्यातच येत नाही. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की स्मार्ट वॉचची मला गरज आहे, पण ती स्मार्ट वॉच घेतली तर ती सारखी घालून ठेवावी लागेल, आणि मला नाही आवडत असं. म्हणूनच बघा, मी बांगडी नाही घालत कधी, माझ्या हातात कधीच रिंग नसतात, मला खूप अडचण होते. त्यामुळे ती पण घ्यायची की नाही घ्यायची मी कन्फ्यूज होते. आणि काय गिफ्ट पाहिजे हे ॲक्च्युली मी सांगते का, मी असा अल्लडपणा केलेला आहे. मला गिफ्ट लागायचं सुरुवातीला, आणि तेच अश्विनच्या डोक्यात आहे. सो तेच मला स्वतःहून विचारतात की तुला काय गिफ्ट पाहिजे तू सांग. पण सोनं चांदी हे तर याच्या पलीकडे गेली आहे मी, तसंही मला या गोष्टी नाही आवडत. आणि काय घ्यायचं तर अशा छोट्या माझ्या लिस्ट आहेत ज्या की मी कंप्लीट करू शकते आता. पण तरीही अश्विननी मला काहीतरी गिफ्ट द्यायचे म्हणून पैसे ट्रान्सफर केले. म्हणाले तुला जे वाटतं ते घे. आणि छान वाटतं असं कधी, म्हणजे हे आता सगळं, पहिले आपण ज्या गोष्टीसाठी भांडलो ते आता आपोआप मिळतंय, किंवा काही गोष्टी आता आपणच घेऊ शकतोय. हां, असं सगळं आहे. चला असो, खरं तर मी बाकीचं पण घरीच बनवणार होती. एवढं काही डिफिकल्ट नाही आहे, अगदी थोडं बनवलं तर होऊन जातं. पण ठीक आहे, मंचुरियन, त्यानंतर बाकीचं बाहेरचं. आणि पाऊस चालू आहे आता, थोडा खूप नाही आहे, तर पावसात अश्विन मोतीचूर लड्डू आणायला गेलेले आहे, कारण मला खरंच ते पाहिजे होते. घरी चॉकलेट्स आहेत, पण मला काय माहिती का आज तेच खायची इच्छा, म्हणजे थोडंसं आहे अजूनही की नाही मला हेच पाहिजे आहे. सो अश्विन गेलेत आणण्यासाठी. तोपर्यंत मी हे करून घेते, चेंज करते, त्यानंतर केक कटिंग अँड डिनर. दॅट्स इट. मस्त ब्लॅक ड्रेस वेअर केलाय, आणि मागच्या वर्षीचं आहे हे गिफ्ट, जे की जीवाचं आहे. पेंडंट आणि चेन खूप छान क्वालिटी आहे. म्हटलं चला यावर्षी घ्यायचं तेव्हा बघूया, पण जे मागच्या वर्षीचं आहे तेच मला वेअर करावं असं वाटलं. आणि छान वाटतं. मस्त सिल्वर इयरिंग्स घातले, सिल्वर चेन आणि सिल्वर वॉच घालायची, एकदम मस्त दिसतं. आणि हेच जर चेंज करायचं असेल ना तर सगळं गोल्डन घातल्यावरही ब्लॅक ड्रेसवर सिल्वर गोल्डन काही पण चांगलं वाटतं, आणि एकदम मस्त वाटत होतं.
हा ब्लॅक ड्रेस, याचं पॅटर्न, स्लीव्ज सगळंच मस्त आहे. मिंत्राहून घेतला होता एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये, आणि जर मला लिंक मिळाली तर मी नक्की टॅग करेल. बाकी हा परफ्यूम जेव्हापासून घेतला आहे ना, त्याच्या प्रेमात पडली आहे मी. शॉपमधून घेतला होता, पण जर ऑनलाईन मला मिळाला सेम ब्रँडचा ॲटलिस्ट तर मी नक्की टॅग करेल. खूप खूप सुंदर आहे, किंवा मग एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल. आता मी तो विअर केला आहे आणि लॉंग लास्टिंग परफ्यूम आहे. थोडासा महाग आहे, पण सगळं तयार करून ठेवलं आहे, वेळेवर गरम करून घेता येईल. आणि लाडू आणले होते, तर सगळ्यात आधी आता बाप्पासाठी नैवेद्य म्हणून एक लाडू काढते. आणि जो केक बनवला होता तो छान असा घेऊन ना मी काही थोडंसं फोटोशूट केलं, कारण या दोघांना तर पाहिजे तेवढी आवड नाहीये. बस बस बस. नाही, ठीक लागलं. रख दे, इधर ही रख दे, इधर. थैंक यू. मीठा नहीं खिलाया तूने मेरे को. सुखी रहा. तू राहू देशील जरा ही. खा सोना. नहीं रे सोना, पप्पा को भी खिला दे. काटू. चलो. हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे डियर मम्मी, Happy birthday to you. May God bless you. है ना सोना. थैंक यू. वेलकम. कम मीठा बना रे बहुत ही. खाना. चला आता पेट पूजा करायची आहे. सगळं मस्त गरम केलं. बिर्याणीच मागवली होती, कारण खरंच मस्त लागते ही बिर्याणी. आणि रियांशसाठी मी ना असं मस्त खूप सारे आयटम्स करायची. मागच्या 1-2 वर्षात मी नाही केले, पण मला असं वाटतंय की छान वाटतं असं दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं. जसं आज मी माझ्या स्वतःसाठी केलं आणि मलाच खूप छान वाटत होतं. आता गप्पा गोष्टी करत डिनर करायचं आहे. रियांश उठला होता मध्ये TV बघण्यासाठी, कारण आमचं ठरलेलं की एक मूवी बघायची, पण अश्विननी त्याला लगेचच थांबवलं. तुझ्या बड्डेला नाही का सगळेजण छान एकत्र गप्पा करून जेवायचं असं तू म्हणाला होता, मग मम्मीच्या बड्डेला पण आपण तसंच करायचं असं म्हटलं. तेव्हा कुठे तो थांबला आणि असंच गप्पा गोष्टी करत आम्ही आमचा डिनर एन्जॉय केला. तर असं हे आजचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि गिफ्टचं असं आहे की मी सध्या नाही घेत, पण जेव्हा कधी पण घेईल ना, मग ती वॉच असू देत, गळ्यातलं असू देत, कानातलं असू देत, काहीही असू देत, मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. थोडी उत्सुकता लागून राहते जर थोड्या दिवसांनी शॉपिंग केली तर. आणि माझ्या मते ना काही गोष्टींची शॉपिंग ही प्रत्येक वेळीच ना वेस्ट ऑफ मनी नसते, जर ती आपल्याला आनंद देत असेल तर. आणि असाच छोटा छोटा आनंद आपण जगत असतो आपल्या रुटीनमध्ये. तर सगळ्यात शेवटी आता सगळ्यांच्या मला खूप खूप मनापासून आभार मानायचे आहे. सगळ्यांनी इतके छान छान गोड गोड विश केलं, कारण मी आज कम्युनिटी पोस्ट टाकली होती. सहसा मी अशी कम्युनिटी पोस्ट वगैरे व्हॉट्सअपला वगैरे स्टेटस वगैरे काही टाकत नाही. बऱ्याच जणांना माझे जवळचे आहेत त्यांना माहिती पण नसतं, कारण अश्विनला पण तशी सवय नाही आणि मी पण स्वतःचं असं कधी टाकत नाही. पण काय माहिती का, मला आज सकाळी इच्छा झाली तुमच्यासोबत शेअर करायची की माझा बर्थडे आहे, मला विश करा हे सांगायची, आणि खूप छान छान विशेष आले. सो हेच प्रेम, असाच सपोर्ट राहू द्या, आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम मला असंच पाहिजे आहे. अगेन थँक्यू सो मच. छान झाला माझा बर्थडेच मी व्हिडिओ एंड करते. चला, थँक्यू सो मच अगेन. बाय बाय.